तुम्ही. औसाजी मोहिते, हिरण्यगर्भ जोवर केशरी, तुमचं आमचं जीवित कार्य तोवरच. पण स्वराज्य हे डोईवर आलेल्या धगधगत्या सूर्यासारखं आहे. ते कायम धगधगतच राहिलं पाहिजे. परकीय आक्रमणांच्या काळरात्री येतच राहतील. कधी ग्रीक, कधी हून, कधी शक, यमन, डच, पोर्तुगीज, तर कधी मुघल बनून. पण अशा या काळरात्रींना मधोमध चिरायलाच आपण पुन्हा केशरी रंग बनून जन्माला यायचं आणि हातातल्या तरवारीच्या टोकावर स्वराज्य टिकवायचं. कारण हे राज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा. सवितृमंडल मध्यवर्ती नारायण सरसिजासन संनिविष्टः केयुर्वान् मकरकुण्डलवान् किरीटी हारी हिरण्मय वपुर्धृत शङ्खचक्रः. सरसेनापतींची ही तरवार देताना कुर्तुजी गुजरांचा आम्ही प्रतापराव म्हणून गौरव केला होता. आजपासून हौसाची मोहिते या खंबीर स्वराज्याचे हंबीरराव म्हणून ओळखले जातील. काय रे, कर्ज कर्ज म्हणून रोज दारात यायचा आणि आता कर्ज फेडायची वेळ आली तर कुठे तुझा पत्ता? अनाजीपंत काय होय? धर्म म्हणून नाही तर निदान कला म्हणून पाहायला पाहिजे या देवळांकडे. ज्यांना कलेतलं सौंदर्य कळत नाही ते काय आपला धर्म जपणार? इतकी प्राचीन सुंदर कलाकृती फोडताना लाज कशी नाही वाटली त्या हातांना? अमरनाथ पासून खाली रामेश्वर पर्यंत ते हात देवदेवता फोडतच चाललेत. 5000 वर्षांपूर्वीची संस्कृती अशी तोडफोड करून संपवता येत नाही म्हणावं. सरसेनापती जी राजा, ज्या ज्या वेळी ते तोडफोड करणारे हात समोर येतील त्यावेळी ते खांद्यातून उकडायची जबाबदारी माझी. राजा शब्द आहे तुम्हाला. राजा, तो सावकार एका शेतकऱ्याला मारतोय. मारू नका त्याला. काय चाललंय? काय चाललंय? महाराज, यांनी शेतीसाठी कर्ज घेतलं होतं. आज 2 वर्ष पूर्ण झाली, ना मुद्दल ना व्याज. अरे पीक पाणी झालं की देईल तुझे पैसे परत तो. मारहाण काय चालवलीस? अहो मोरोपंत, यांनी शेती केलीच नाही तर पीक पाणी कुठून येणार? म्हणजे न्याय निवाडा कसला करताय मोरोपंत? शेतकऱ्याला मारणारे हात कापा त्याचे. महाराज, जर तुमची परवानगी असेल तर थोडं माझ्या पद्धतीने बघू का? शेतकऱ्यांचं हित जपणारी कुठलीही पद्धत योग्यच. बोला तुम्ही. शेतीसाठी ह्याच्याकडून जे कर्ज घेतलं होतंस त्याचं काय केलंस तू? हात जोडू नकोस. शेतकरी आहेस, येळ पडलीस तर इळा घे, खुरप घे, नाही तर कोयता. हात तोड समोरच्याचे, पण जोडू नकोस. काय केलंस त्या पैक्याचं? मामा, लगीन होतं थोरलीचं. वय, आम्ही सगळा पैका हुंड्याला दिला. बघितलं बघितलं महाराज,
हे असं करतात? काय चूक आहे आमची? सुधारणा